विधानसभेच्या 160 ते 170 जागा लढवण्यास भाजपचे नेते आग्रही. 160 पेक्षा कमी जागा लढवू नये, स्थानिक नेत्यांची दिल्लीमध्ये मागणी. सूत्रांची माहिती. भाजपला 120-130 जागांवर समाधान मानावं लागेल. उरलेल्या जागा शिंदे गट आणि अजित पवार गटाला द्याव्या लागतील. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांचंही हॉटेल पॉलिटिक्स. भाजप, शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हॉटेलमध्ये. विधान परिषदेसाठी अजित पवार काँग्रेसची किमान 3 मतं फोडणार. सूत्रांची माहिती. अजितदादांना दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची गरज, तर 2 अपक्षांचा अजितदादांना आधीच पाठिंबा. आमच्या रणनीतीनुसार आमचे सर्व उमेदवार विजयी होणार. कुणी काहीही बोललं तरी विधान परिषदेमध्ये आमचा विजय. खासदार संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त. मतं नसल्यामुळे पवार गटानं स्वतःचा उमेदवार उभा केला नाही आणि शेकापच्या जयंत पाटलांना बळीचा बकरा बनवला. भाजप आमदार संजय कुटेंचा पवार गटावर निशाणा. जयंत पाटलांबाबत शिंदे गट काय बोलतो याच्याशी देणं घेणं नाही. भाजपच्या एका उमेदवाराची विकेट जाणार हे नक्की. भास्कर जाधव यांचा दावा. शेकापच्या जयंत पाटलांची विकेट जाणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदे गटाचा विजय निश्चित. शिंदे गटाच्या महेंद्र दळवींचा दावा. आघाडीमध्ये जी मतं 100 आहेत त्याच्यावर आपण सगळे अंदाज बांधू शकतो. आणि आमच्या भारतीय जनता म्हणजे महायुतीकडे सगळेच मतांचं मताधिकार असल्यामुळे आम्ही जे मतं उभे केले ते निश्चित याप्रमाणे निवडून येतील आणि विकेट जयंत पाटीलचे जाणार. मविया शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव करेल, पण मिलिंद नार्वेकरांचा पराभव होऊ देणार नाही. शिंदे गटाच्या आशिष जयस्वाल यांचा दावा. परिस्थितीमध्ये मिलिंद नार्वेकर यांना पडू देणार नाही आणि शहीद करतील ते फक्त जयंत पाटलाला, कारण की तो अलायन्स पार्टनर आहे त्यांचा. तर ते जयंत पाटलाला 100% पराभूत करणार आहे. विधान परिषद सभापती पदावर अजित पवार गटाचा दावा. सत्तेमध्ये सहभागी होताना विधान परिषद सभापती पद देण्याचं महायुतीमध्ये आश्वासन. सूत्रांची माहिती. शिंदे गटाचा पुण्यातील विधानसभेच्या 3 जागांवर दावा. हडपसर, खडकवासला, वडगावशेरी जागेवर शिंदे गटाचा दावा. 14 जुलैला विशाळगडावर जाण्यावर संभाजीराजे ठाम. विशाळगडासंदर्भातील प्रशासकीय बैठकीचं निमंत्रण संभाजीराजे छत्रपती यांनी धुडकावलं. पत्रक काढत बहिष्काराची दिली माहिती. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाला रात्री अपघातस्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतला. मिहिरला अपघातस्थळी नेत पोलिसांकडून सीन रिक्रिएशन. बादशाहच्या मनामध्ये आलं आणि हिट अँड रनमध्ये 25 लाखाचे 10 लाख झाले. जयंत पाटील यांची वरळी हिट अँड रनमधील पीडित कुटुंबाला दिलेल्या मदत निधीवरून टीका. बादशाहच्या मनात आलं, हिट अँड रन मध्ये 25 लाखाचे 10 लाख झाले. बादशाहच्या मनात आलं, क्रिकेटचे शौकीनांना खुश करण्यासाठी क्रिकेटवीरांना 11 कोटी दिले. छत्रपती संभाजीनगरमधील माळीवाडा जवळच्या समृद्धी महामार्गाला भेगा. तब्बल 50 फूट लांबीच्या 3 सेंटीमीटर रुंदीच्या भेगा. महामार्गावर खड्डे पडणार नसल्याचा MSRDCचा दावा फेल. शहापूर जवळ समृद्धी महामार्गावरील ब्रिजला मोठं भगदाड. महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामाचा प्रश्न चर्चेत. भेगा पडलेल्या समृद्धी महामार्गावरील अधिकाऱ्यांकडून महामार्गावरील भेगा पडलेल्या रस्त्याची डागडुजी. केमिकल टाकून भेगा बुजवण्याचं काम कर्मचाऱ्यांकडून सुरू. ओडिशा राज्यामधील पथकाकडून लासलगाव कांदा लिलावाची पाहणी. ओडिशातील पथकाच्या दौऱ्याबाबत पाळण्यात आली गुप्तता. याआधी केंद्राकडून झालेल्या पाहणीनंतर 2 अधिकाऱ्यांच्या बदल्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधी 17 तारखेला वारीमध्ये सहभागी होणार. आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारीमध्ये सहभागी होण्याचं मविया नेत्यांचं निमंत्रण. संत तुकोबांच्या पालखीचा आज इंदापूरच्या सराटीमध्ये मुक्काम. उद्या तुकोबांच्या पादुकांचं नीरा नदीमध्ये स्नान होणार. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज नाथेपुतेमध्ये मुक्कामी. ज्ञानोबारायांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये कर्नाटकातील अश्व. या अश्वावरच माऊलींच्या पादुका विराजमान होण्याची परंपरा. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये वारकऱ्यांना चिवडा वाटप. 19 वर्षांपासून मराठा क्रांती मोर्चाची परंपरा. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी लाडका भाऊ योजना काढा. भंडाऱ्यातील शेतकरी मुलाची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी. नंदुरबारमध्ये लाडकी बहिणी योजनेसाठी सेतू केंद्रांना 1ही रुपयाही मोबदला मिळत नसल्याचा आरोप. मानधन देण्याचं लेखी आश्वासन मिळेपर्यंत कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यामधील वरोरा शहरामधील सर्व आधार सेवा केंद्र बंद. नागरिकांची कामं खोळंबली. आधार सेवा केंद्र त्वरित सुरू करण्याची नागरिकांची मागणी. जळगावमध्ये यावल तहसील कार्यालयामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांवरून तहसीलदारांना निवेदन. लातूरच्या महापूरमध्ये धनगर आरक्षणाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको. धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी 13 दिवसांपासून आंदोलन.
सांगलीमध्ये केंद्र सरकारच्या विलंब शुल्काविरोधात रिक्षा टॅक्सी चालक मालकांचा बेमुदत संप, व्यवसाय बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन. गोंदियामध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा, जिल्ह्यातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाल्याने शेतकरी वर्गात समाधान. सांगलीमध्ये संततधार पावसामुळे चांदोली धरण 50% भरलं, धरणामध्ये 17.36 टीएमसी पाणीसाठा. साताऱ्यामधल्या कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरलं, धरणाजवळच्या रस्त्यावरून प्रवास न करण्याच्या प्रशासनाच्या सूचना. नागपुरातील काही भागामध्ये पावसाची हजेरी, पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षा. जळगावातील हातनूरचं पाणी ओझरखेडा तलावामध्ये, पाणी आल्यानं परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा. मुसळधार पावसामध्ये रत्नागिरीमध्ये शेतीच्या कामांना वेग आलाय, रत्नागिरीमधील बावनदी परिसरामध्ये शेतीच्या कामांचं ड्रोनमधून विहंगम दृश्य टिपण्यात आलं. नाशिकमध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ, पावसानं पाठ फिरवल्यानं भेंडी टोमॅटोच्या दरामध्ये दुपटीनं वाढ. नांदेड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा, पाऊस योग्य वेळेवर झाला नाही तर दुबार पेरणीचं संकट. परभणीमध्ये सोयाबीनवर अळ्यांचा प्रादुर्भाव, वेळीच व्यवस्थापन करण्याचा कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना सल्ला. गोंदियामध्ये पावसाअभावी पिकं धोक्यात, आतापर्यंत फक्त 10%च पेरण्या. नाशिकमध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार, तर रविवारी सकाळी देखील कमी दाबानं पाणीपुरवठा होणार, जलवाहिनी कामासाठी पाणीपुरवठा खंडित करणार. बुलडाण्यामधल्या सोमाठाणामधील जिल्हा परिषद शाळेची अद्याप दुरुस्ती नाही, एकाच खोलीमध्ये 2 वर्गाला शिकवणी. अकोल्यामध्ये पावसामुळे रद्द झालेली पोलीस भरती आता सिमेंट रस्त्यावर होणार, तर ग्राउंडवरच पोलीस भरती घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी. पुण्यामधल्या बंड गार्डन परिसरामध्ये महापालिकेची कारवाई, अनधिकृत हॉटेलवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा. लातूरमध्ये हरणांच्या कळपाचा हैदोस, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं उद्ध्वस्त, हरणांच्या कळपाचा बंदोबस्त करण्याची मागणी.